असं बोलल्या जात आहे बुलढाण्यात की तिरंगी लढत होणार आहे। तुमच्या मित्र पक्षासोबत तुमची मैत्रीपूर्ण लढत आहे की सरळ सरळ? माझी लढत इथे काँग्रेससोबतच होईल आणि तेही फार फरकाने होईल। इथला जो माझ्या भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्षाचा उमेदवार आहे, मी त्याला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार समजत नाही, कारण तो उपरा माणूस आहे। तो काही मूळ भारतीय भाजपचा नाही आहे। तो भाजप खतम करायला आलेला आहे आणि आताही तो सांगतो की मी फक्त पाडायला उभा आहे, मी जिंकायला उभा नाही आहे। त्याच्यामुळे जो पडायकरता उभा आहे तो स्पर्धेमध्ये येऊ शकत नाही। त्याच्यामुळे माझी लढत काँग्रेससोबत होईल। बुलढाण्यात वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली आणि वंचितचेच उमेदवार ज्यांनी माघार घेतली ते शिवसेनेला पाठिंबा देणार आहे अशी चर्चा बुलढाण्यात सुरू आहे। वंचितच्या उमेदवाराचा घोर अपमान काँग्रेसने केला। 4 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी ही जागा वंचितने जिंकलेली होती आणि म्हणून त्यांचा हक्क होता की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे। काँग्रेस मागच्या वेळेला 4 नंबरला होती आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश आंबेडकर साहेबांची आणि उमेदवाराची चर्चा झाली, प्रदेशाध्यक्षाची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मान्य केलं गेलं की ही जागा वंचितला दिली गेली पाहिजे। त्याप्रमाणे वंचितचा उमेदवाराने अर्ज दाखल केला, AB फॉर्मही त्याला मिळाला। पण 2-3 दिवसांनी काँग्रेसने हुकुमशाही केली, दडपशाही केली, प्रकाश आंबेडकर साहेबांचा घोर अपमान केला, वंचितच्या मतदाराचा घोर अपमान केला आणि त्यांना विड्रॉल घ्यायला भाग पाडले। एकमेव जागा जी वंचितच्या समाजाची या ठिकाणची होती ते जिंकू शकत होते, पण यांना 50 वर्ष ज्या समाजाने यांना मतदान केलं त्यांचा उमेदवार यांना विजयी होऊ द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी विड्रॉल जबरदस्तीने करून घेतला। काँग्रेसचं कसं आव्हान असणार आहे तुमच्यासाठी? आता काँग्रेसचं काही आव्हान फार वाटत नाही, कारण मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचा मतदार माझ्या कामावर खुश आहे आणि तो माझ्या पाठीमागे वळतो आणि त्यांना विकास पाहिजे। 2.5 वर्षात जो विकास या शहरामध्ये झाला तो त्यांना पटलेला आहे, त्यांनी तो पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे विकासाकडे आता त्यांचा कल आहे आणि विकासाकडे कल असल्यामुळे त्या धर्तीवरच काँग्रेसचा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात मतदार हा शिवसेनेकडे त्या ठिकाणी येणार आहे। भाऊ, राज्यभरात शिवसेनेची परिस्थिती कशी आहे? कारण पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणल्या गेल्याचं बोललं जातं। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची परिस्थिती चांगली आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचं वलय आहे, लाडक्या बहिणीचा इफेक्ट आहे आणि पक्ष संघटना मजबूत आहे। त्याच्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला आमची काही ठिकाणी युती आहे, काही ठिकाणी युती नसेल तरीसुद्धा महायुतीला महाराष्ट्रामध्ये यश मिळेल। शेवटी आमचं सर्वांचं टार्गेट आहे की काँग्रेसला रोखणे, हे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे। आणि राहिला कुठे प्रवेशाचा विषय तर छोट्या मोठ्या घटना ह्या पक्षामध्ये घडत असतात। काही लोक आमच्या तिकडे जातात, काही त्यांच्या इकडे येतात। त्याच्यामुळे एवढ्या छोट्या विषयामुळे काही आमच्या पक्षामध्ये काही दुरावा निर्माण झालेला नाही आहे। शिंदे साहेबांनी पालघरमध्ये अहंकाराविरुद्ध आपल्याला लढायचं आहे। कुणाचा अहंकार? हो, काँग्रेसचा अहंकार आहे, दुसरा कोणाचा असणार आहे? अहंकारी पक्ष कोण आहे? काँग्रेसचाच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।